वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोड यांनी दिलेल्या आदेशानंतर यवतमाळ तालुक्यातील ETS मोजणीचा अहवाल प्राप्त झाला। यामध्ये मौजे कार्ली ते मौजी गोधनी या 17 किलोमीटरमध्ये 8,90,000 ब्रास गौण खनिज उत्खनन झाल्याचं समोर आलं। यवतमाळ तालुक्यात वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे प्रकल्पांतर्गत मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन झाल्याचं ETS मोजणी अहवालातून समोर आलं आहे। मौजे कार्ली ते गोधनी या 17 किलोमीटर परिसरात तब्बल 8,90,000 ब्रास पेक्षा अधिक उत्खनन झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। या उत्खननाची किंमत प्रति ब्रास 700 रुपयांपर्यंत मोजल्यास सुमारे 62 कोटी 33 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचं स्पष्ट होत आहे। हा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून सादर करण्यात आला असला तरी तो अंदाजाधारित प्रत्यक्षात उत्खननाचे प्रमाण अधिक असल्याचा आरोप तक्रारकर्ते अमोल कोमावार यांनी केला। दरम्यान चापर्डा ते तिवसा या 33 किलोमीटर पैकी केवळ 17 किलोमीटरचा अहवाल सादर झाला असून उर्वरित मोजणी प्रलंबित आहे। केवळ रेल्वे ट्रॅकवरील उत्खननाची मोजणी होत असल्याने परिसरातील मोठ्या प्रमाणातील उत्खनन अद्याप नोंदवले गेले नसल्याचंही समोर आलं आहे। या प्रकरणी यापूर्वीही यापासून तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे। शासकीय अधिकाऱ्यांच्या संगतपतानं कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे। तसेच अचूक मोजणीसाठी आवश्यक यंत्रसामग्री नसल्यानं सरासरी पद्धतीनं गणना करण्यात आल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे। त्यामुळे हा घोटाळा दडपला जाऊ नये यासाठी उच्चस्तरीय तपासणीची मागणी करण्यात येत आहे।